नमस्कार. कुक विथ स्नेहा नम्रतेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाच्या दिवशी तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अगदी फक्त 15 मिनिटांच्या आत तयार करू शकाल, असा न लाटता चटपटीत आणि खुसखुशीत साबुदाणा बटाटा पराठा तयार करून दाखवणार आहे. हे पराठे बनवण्यासाठी ना रात्रभर साबुदाणा पाण्यात भिजवायचा आहे, ना बटाटे उकडायचे. बस घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत, कमी तेलात आणि कमी मेहनतीत बनणारे हे साबुदाणा आलू पराठे तुम्ही अगदी झटपट तयार करू शकाल उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी. नेहमी उपवासाचे तेच तेच पदार्थ जसं की साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे खाऊन बोर झाले असाल, तर हा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला अतिशय सोपा असा साबुदाणा पराठा तुम्ही उपवासाला खाण्यासाठी तयार करू शकता. हे पराठे तुम्ही तुमच्या आवडत्या उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत तसेच दह्यासोबतही खाण्यासाठी सर्व्ह करू शकता किंवा मग तुम्ही हे पराठे असेच देखील खाऊ शकता. बनवायला फारच सोपे आणि चवीला फारच टेस्टी लागतात हे साबुदाणा आलू पराठे खाण्यासाठी. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बिना भाजलेला म्हणजेच कच्चा साबुदाणा दळायला घालणार आहे. याला मिक्सरला थोडंसं जाडसरच दळून घ्यायचंय. या दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. यासोबतच ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं, चवीनुसार 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घालून हे सर्व जिन्नस मी पाणी न घालताच मिक्सरला थोडेसे जाडसर दळून घेणार आहे. हे पहा, ह्याला मी मिक्सरला असं थोडंसं जाडसरच दळून घेतलंय. तर आता मिक्सरला दळलेला 1 वाटी साबुदाणा मी ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, हा साबुदाणा मी मिक्सरला अगदीच बारीक नाही केलाय. ह्याला मी थोडंसं जाडसरच दळून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी हा 2 मीडियम साईजच्या कच्च्या बटाट्याचा किस घालून घेणार आहे. 2 मीडियम साईजच्या कच्च्या बटाट्यांची वरची साल काढून त्यांना किसणीने किसून घ्यायचे आणि तयार केलेला कच्च्या बटाट्याचा किस 2 ते 3 पाण्याने चांगला असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घेऊया. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हे पाऊण वाटी दही घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर ताक असेल तर दह्याऐवजी तुम्ही ताकाचा वापर केला तरी चालेल. यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात नसाल तर तुम्ही हे दोन्ही जिन्नस स्किप करू शकता. पण कोथिंबीर ही आपल्या शरीराला उपवासाच्या दिवशी थंड ठेवण्यासोबतच हिचे इतरही अनेक लाभ होतात आपल्या शरीराला. बस तर आता सर्वात शेवटी चवीनुसार मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. मिठाचं आणि मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचंय. बस तर आता हे सर्व जिन्नस मी ह्याच्यामध्ये पाणी घालण्या अगोदरच हाताने असे चांगले मिक्स करून घेणार आहे. गरज पडेल तसं ह्याच्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचे. ह्याच्यातला साबुदाणा भिजण्यासाठी ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. ह्याच्यातला साबुदाणा भिजेल एवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय. तर हे पहा, हे मिश्रण आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने तयार करून घेतलंय. ह्याच्यातला साबुदाणा भिजण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि 10 ते 15 मिनिट ह्याला झाकून भिजून घ्यायचंय. यानंतर आता चटणीसाठी इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे, पाव चमचा मीठ, पाव चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. गरजेनुसार ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्याची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही मस्त अशी चटपटीत चवीची चटणी बनवून तयार झाली आहे. फारच छान लागते ही उपवासाची चटणी चवीला. इथे एकीकडे आपला हा साबुदाणा ह्या ठिकाणी 10 मिनिटातच छान भिजला गेलाय. साबुदाणा मिक्सरला थोडासा बारीक करून घेतलेला असल्याने आपला हा साबुदाणा इथे अगदी फक्त 10 मिनिटातच छान भिजून निघालाय आणि आपलं हे मिश्रणही ह्या ठिकाणी थोडंसं घट्ट झालंय. बस ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला ह्यापेक्षा सैल बनवायचं नाहीये. तर आता तयार केलेल्या पराठ्याच्या मिश्रणाचे मी ह्या तव्यावरच पराठे तयार करणार आहे. मिश्रण तव्यावर घालताना तवा जास्त गरम झालेला नाही पाहिजे. हलक्या कोमट तव्यावर हे मिश्रण असं चमच्याच्या साह्याने तव्यावर पसरून घ्यायचे. पराठ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही हे मिश्रण असं तव्यावर चमच्याच्या साह्याने गोलाकारामध्ये पसरून घ्यायचे.
हे पराठे बनवण्यासाठी आपल्याला ना रात्रभर साबुदाणा पाण्यात भिजवायची गरज आहे, ना बटाटे उकडायची गरज, ना ह्यांना लाटायची गरज आहे. बस फक्त 10 मिनिटात मिश्रण तयार करा आणि लगेचच हे पराठे असे न लाटता झटपट तयार करा खाण्यासाठी. या पराठ्यांच्या मिश्रणामध्ये दही घातल्याने हे पराठे खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतात. तर हे पहा, मी हा पराठा असा या तव्यावरच चमच्याच्या साहाय्याने असा अगदी पातळ आणि गोल तयार करून घेतलाय. हे पराठे बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक तव्याचाच वापर करा, म्हणजे पराठे भाजताना तव्याला चिकटणार नाही. आता ह्या पराठ्याच्या कडेकडेने मी अगदी फक्त अर्धा चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. तुम्हाला साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा वापर केला तरी चालेल. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण हा पराठा साधारण 5 ते 6 मिनिट भाजून घेणार आहोत. ह्याच्यातला साबुदाणा वाफेवर छान असा सॉफ्ट शिजला पाहिजे आणि ह्याची पहिली बाजू सुद्धा तव्यावर मस्त अशी खरपूस भाजून निघाली पाहिजे. हे पहा, ह्याची पहिली बाजू अशी खरपूस भाजून झाली की ह्याला पलटी करून ह्याची दुसरी बाजू लो फ्लेमवरच झाकण न ठेवता भाजून घ्यायची आहे. ह्याची दुसरी बाजू सुद्धा लो फ्लेमवरच मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, लो फ्लेमवरच ह्या पराठ्याची दुसरी बाजू आपण ह्या ठिकाणी 3 ते 4 मिनिट छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे. हे पहा, इथे आपला हा उपवासाचा साबुदाणा बटाटा पराठा फारच मस्त असा खरपूस, सुंदर आणि टेस्टी बनून तयार झालाय. उपवासाच्या दिवशी तुम्ही हे साबुदाणा आलू पराठे जास्त मेहनत न घेता अगदी मोजक्या सामग्रीत झटपट तयार करू शकाल खाण्यासाठी. हे पराठे बनवायला ना रात्रभर साबुदाणा पाण्यात भिजवावा लागतो, ना बटाटे उकडावे लागतात. उपवासाच्या दिवशी मन करेल तेव्हा भूक लागल्यावर तुम्ही हे पराठे अगदी फक्त 10 ते 15 मिनिटांच्या आत तयार करू शकाल खाण्यासाठी. हे गरमागरम साबुदाणा आलू पराठे तुम्ही तुमच्या आवडत्या उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत किंवा मग दह्यासोबतही खाण्यासाठी सर्व्ह करू शकता, किंवा मग तुम्ही हे पराठे असेच देखील खाऊ शकता. असेच देखील हे पराठे खायला फारच छान लागतात. उपवासाच्या दिवशी सकाळच्या घाई गडबडीत टिफिनमध्ये घेऊन जायला तुम्ही हे उपवासाचे साबुदाणा आलू पराठे अगदी झटपट तयार करू शकाल. उपवासाच्या दिवशी उपवासाचा हा एवढा टेस्टी साबुदाणा आलू पराठा खाऊन सगळेच खुश होतील. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असे झटपट बनणारे सोप्या पद्धतीचे उपवासाचे साबुदाणा आलू पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.